कशा आहात सर्वजण? मजेतच असतात हो की नाही? आता चालली मी मावशीबरोबर दवाखान्यात, म्हणूनच राहिले होते. नाहीतर आता जाईन मी. आणि उद्या जरा तिच्या कामवालीला सुट्टी पाहिजे, त्यामुळं नंतर मग मी माझी जाईल, आहे की नाही? आल्यावर इथे सर्वांना सुट्ट्या, कामं असतात, आहे की नाही? मग राहावं लागतं. सांगायचं कारण म्हणजे काय, एक गोष्ट मिळाली ना तर एक गोष्ट देव घेतो, एवढं मात्र खरं आहे. सर्वच काही जगामध्ये मिळत नाही आणि कोणी परिपूर्ण नाही, है ना? म्हणजे जगामध्ये एक आनंद दिला ना तर दुसरा आनंद घेतो, एवढं मात्र खरं आहे. सर्वच काही मिळत नाही आणि एक गोष्टीसाठी दुसरी गोष्टही सोडावीच लागते. जर तुम्हाला ती गोष्ट पाहिजे तर काही व्यक्ती लांब होतात, दुसरे माणसं पाहिजे, दुसरे व्यक्ती पाहिजे, दुसरे लोक पाहिजे, तर जवळची लोक लांब होतात. जर एखादं काही तुम्हाला जमीन, बंगला, गाडी सर्व पाहिजे असेल तर काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतात, त्याग करावा लागतो, आपोआप लांब होतात त्या गोष्टी. एवढं मात्र खरं आहे. आयुष्यामध्ये सर्व काही मिळत नसतं, म्हणून मी आणि माझा एक प्रयत्न असतो, जशी परिस्थिती आहे त्याच्यात आनंद मानायचा. कारण का आज माझ्याबरोबर चांगली लोकं आहेत, पैसा कमी आहे परंतु चांगली लोकं आहे, हीच माझी खरी श्रीमंती. आणि चांगली माणसं, चांगले नातेवाईक, चांगली मित्रमंडळी आणि सर्व काही चांगलं आहे माझ्याशी. कोणी असं नाही, सर्व माझ्या आयुष्यात चांगले आले आणि आहेत. आणि चांगल्या लोकांबरोबर राहणं हीच एक माणसाच्या आयुष्यातली चांगली श्रीमंती आहे, हो की नाही? पैसा असून जर तुमच्या आजूबाजूला चांगली माणसं नसतील तर काय फायदा? भिंतींशी बोलणार, हो की नाही? चांगली माणसं ही आयुष्यात नेहमी लागतात आणि माझ्या आयुष्यात मी ती कमवलेली आहेत, एवढं मात्र खरं आहे. कारण मी चांगली आहे म्हणून सगळं जग चांगलं आहे. आणि असंच असतं, जेव्हा आपण चांगले असतो तेव्हा सर्व जग चांगलं असतं, एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद. आणि माझ्यामध्ये माणुसकी खूप आहे. मी माणुसकीने सर्वांना जिंकते, पैशाने नाही. वेळेला वेळेला फार महत्त्व येते. त्यांच्या दुःखात जाणे, त्यांच्या सुखात जाणे, त्यांच्या दुःखात त्यांना मदत वाटे, मला जशी जमेल तशी मदत करणे, तेव्हा मी तोंड फिरवत नसते, एवढं मात्र खरं आहे. आणि हे सर्वांना, माझ्या नातेवाईकांना सर्वांना माहिती की मी ना सर्वांना मदत करणार, तिच्या आईपतीप्रमाणे काही ना काही ती नक्की करणार, तोंड फिरवणार नाही. आणि माणुसकी माझ्यात खूप शिल्लक आहे हो. म्हणून तर 4 लोक मला माझ्या आजूबाजूला आहेत. माणुसकी जर नसती तर माझी आणि कुत्र्याची गत एकच झाली असती. धन्यवाद. तेव्हा माणुसकी जपा आणि माणसात राहा, जनावरात राहू नका. शेवटी जनावरं तुम्हाला फाडून खातील, एवढं मात्र खरं आहे.